नमस्कार मित्रांनो, मी रमा रुक्मान आपल्या सर्वांचं आपले चॅनल आनंदी पारिजात मध्ये खूप खूप स्वागत करते। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आता जानेवारी महिना चालू आहे आणि जानेवारी महिन्यामध्ये आपला मराठी पहिला सण येतो, तो म्हणजे मकर संक्रांती। मकर संक्रांती म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर काय काय येतं तर हळदी कुंकू, वाणाच्या वस्तू आणि अर्थातच साखरेचे दागिने। तर नववधू किंवा नवजात बालकं यांची मकर संक्रांती कशी साजरी केली जाते तर साखरेच्या दागिन्यांनीच, म्हणजेच आपल्या हलव्याच्या दागिन्यांनी। तर हे हलव्याचे विविधपूर्ण दागिने पाहण्यासाठी आपण एका दुकानात जाणार आहोत। चला तर मग। मकर संक्रांतीला तिळाचे लाडू आणि तिळगुळ वाटून तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे सांगत वर्षाची सुरुवात आपण गोड करत असतो। तिळाच्या लाडवांसोबतच या सणाची अजून एक खासियत आहे, ती म्हणजे हलव्याचे दागिने। या दिवशी नवजात बालक तसेच लग्न झाल्यानंतरच्या पहिल्या संक्रांतीला नववधू किंवा नवीन दाम्पत्य यांना हलव्याचे दागिने घालण्याची पारंपरिक पद्धत आहे। बाजारपेठेमध्ये या दागिन्यांमध्ये भरपूर विविधता आणि कलाकुसर आपल्याला काही वर्षांपासून पाहायला मिळत आहे। हे दागिने सध्या बाजारपेठेत दाखल झालेले आहेत। ठाण्यातील बाजारपेठेत 100 रुपयांपासून या दागिन्यांची किंमत सुरू होते। तर याविषयीची अधिक माहिती श्रृंगार वस्तू भांडार या शॉपमधील दर्शनाताईंकडून आपण जाणून घेऊयात। नमस्कार, आता आपण आहोत जांभळी नाक्यामधील श्रृंगार वस्तू भांडारमध्ये आणि जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं तसं आता आपण हलव्याचे दागिने यांच्या इथे पाहणार आहोत। यांच्याकडे विविध प्रकारचे हलव्याचे दागिने लहान मुलांसाठी तसेच नवीन ज्या वधू असतात त्यांची जी मकर संक्रांती पहिली केली जाते तेव्हा सुद्धा त्यांना हलव्याचे दागिने घातले जातात। तर त्याचे विविध प्रकार आज आपण इथे पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। आणि आज सुद्धा आपल्याबरोबर दर्शनाताई आहेत आणि त्या आपल्याला ह्या सगळ्या त्यांच्याकडच्या ज्या वस्तू आहेत त्या दाखवणार आहोत। तर हे लहान मुलांचे हा कृष्ण सेट आहे, बाळकृष्ण सेट आहे। सो हा कृष्ण सेट आहे जो मुकुट आपल्याला बांधायला मिळतो दोऱ्याने, आणि जर मुलगी असेल तर तिच्यासाठी राधा सेट आहे, म्हणून ह्याला इथे तुम्ही हेअर बँड सारखं दिलेलं आहे, म्हणजे ती मुलगी असं डोक्याला लावू शकेल। आणि हा सुद्धा ह्याच्यामध्ये अजून व्हरायटी आहे, बघू शकता सगळे दागिने इथे व्यवस्थित पाहायला मिळू शकतात या सेटमध्ये। अगदी अंगठीपासून हातातले बाजूबंदापासून सगळ्या प्रकारचे दागिने ह्याच्या साखरेच्या किंवा आपण हलव्याच्या दागिने म्हणू शकतो ना, ह्याच्यामध्ये उपलब्ध आहेत। लेडीजचा मिनी सेट आहे। तर पहिली ज्यांची संक्रांत असते लग्न झाल्यानंतर ज्या नववधू आहेत त्यांना पहिल्या संक्रांतीसाठी सुद्धा हलव्याचे दागिने मकर संक्रांतीला लागतात, तर त्याचे सुद्धा इथे विविध व्हरायटीमध्ये सेट पाहायला मिळू शकतात। तर हा एक सेट आहे ताईंकडे, हा एक मिनी सेट आहे, याच्यामध्ये बारीक हलवा लावलेला आहे। बघा हे एकदम नाजूक काम आहे, इथे छोटे हलवे असतात आणि हा बघा तुम्ही फरक बघू शकता। हा मोठा हलवा आहे आणि हे बारीक। ज्यांना नाजूक दागिने पाहिजे असतील ते हा सेट प्रेफर करू शकतात, आणि ज्यांना मोठे ठसठशीत तसं साडीवरती उठून दिसायला पाहिजे असं वाटत असेल ते हे घेऊ शकतात। आणि काळ्या साडीवरती हे पांढरे दागिने अगदी सुंदरच दिसतात उठून। हा तुम्ही बघू शकता, हा फुल सेट आहे। हा पूर्ण म्हणजे कंबरपट्टा सुद्धा आहे ह्याच्यामध्ये। कंबरपट्टा, मुकुट, नेकलेस आहे, बाजूबंद आहे, कोणी मुकुट लावून फोटो काढू शकतं, कोणी बिंदी लावून काढू शकतं, पैंजण आहेत, मंगळसूत्र आहे, बांगड्या आहेत, अंगठी आहे, झुमके आहेत, म्हणजे सगळे दागिने आपण जे जे घालतो ते सगळे हलव्यामध्ये उपलब्ध आहेत। नाजूक दाण्यामध्ये आहे, राणीहार आहे, कंबरपट्टा आहे, मंगळसूत्र आहे, हा छल्ला आहे, 2 बांगड्या, प्रेसची नथ आहे, अंगठी आहे, वरचा चोकर आहे, बाजूबंद आहे आणि बिंदी आहे। आता हा छल्ला बघा किती मस्त इथे इनोव्हेटिव्ह केलेला आहे त्यांनी, वेगळ्या शेपमध्ये, खूप सुंदर आहे हा पण सेट। आणि प्रत्येकाची प्राइस ही वेगवेगळी आहे, म्हणजे जसं जेवढी त्याच्यामध्ये व्हरायटी जास्त आहे
किंवा त्याच्यामध्ये जेवढं काम केलेलं आहे तशी त्याची प्राईस वेगवेगळी आहे. तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्यांचा शॉपचा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देईनच. तर तिथे तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून विचारू शकता की कोणत्या सेटची प्राईस किती आहे. आणि हा एक मोठा सेट आहे. हा खरंच खूप सुंदर आहे, मला इतका आवडला आहे. कारण ह्याच्यामध्ये बघा तुम्ही बघू शकता इथे सुंदर फुलंसुद्धा आहेत आणि त्याच्यासोबत म्हणजे पूर्ण व्हाईट आहे. ह्याच्यात दुसरा कोणताच रंग नाही आहे किंवा त्याच्यामध्ये थ्रेड यूज केलेली नाही. व्हाईट पूर्ण पांढरा असा आहे. ह्याच्यात दागिने आणि गुलाबी रंग, व्हाईट आणि पिंकचं कॉम्बिनेशन आहे. त्याच्यामुळे सर्वात छान मला वाटतं मस्त सेट आहे. त्यात तुम्हाला कलर पण मिळतील, फुलाचे लाल, राणी, जांभळा असे कलर पण. म्हणजे तुम्ही एक काम करू शकता, तुमच्या साडीची जी बॉर्डर असेल, जी काठ असेल त्या काठाला तुम्ही मॅचिंग असं हा सेट घेऊ शकता. तर ताईंकडे ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलरसुद्धा उपलब्ध आहेत. आता जर तुम्हाला सिंगल फक्त गळ्यातलं घ्यायचं आहे किंवा तुम्हाला एखादा चोकर घालायचा आहे असं जर करायचं असेल, सगळ्या प्रकारचे हलव्याचे दागिने घालायचे नाही आहेत, फक्त नाजूक काहीतरी घालायचं, तर ते सुद्धा ताईंकडे उपलब्ध आहे. हे बघू शकता, खूप सुंदर आहे. हे इकडे बघू शकता तुम्ही, इथे पण आहे बघा, मेखला आहे, राणीहार आहे, मेखला, राणीहार, चोकर. हा मेखला आहे, हा शाहीहार आहे, हा राणीहार सेट आहे, हा सौभाग्य सेट आहे. कोणाला जास्त वस्तू नसतील घालायच्या, शॉर्टमध्ये करायचं असेल तर हा शॉर्ट सेट आहे. इथे बघू शकता हा एक राणीहारचा पॅटर्न आहे, हा मिनी सेट आहे आणि हा फुल सेट आहे. यात झुमक्याबरोबर कानवेलसुद्धा दिलेले आहेत. हे कानवेल खरंच मी सुद्धा घातल्या होत्या, मला आठवते, खूप मस्त वाटतात केसामध्ये. आपण म्हणजे त्याला लावल्या की मस्त. शाहीहार आहे, ते सुद्धा म्हणजे केसांसाठी सुद्धा इथे दागिने आपल्याला मिळू शकतात. हा कोणताच हार आहे, शाही हार आहे. ह्याच्यामध्ये बघा इथे हिऱ्यासारखे असे ते स्टोन्स लावलेले आहेत. त्या स्टोन्सचं काम सुद्धा इथे मस्त वाटतंय. हा हार आहे, नारळ आहे, पुष्पगुच्छ आहे, जावयांसाठी देण्यासाठी. पहिल्या संक्रांतीमध्ये नववधू सह जे नवीन विवाहित दाम्पत्य असतं त्या दोघांना सुद्धा हलव्याचे दागिने घातले जातात. तर हे पुरुषांसाठी असलेलं हार आहे, तर तो सुद्धा इथे उपलब्ध आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता इथे हळदी कुंकवाचे सुद्धा प्रकार आहेत. आता इथे वाणासाठी सुद्धा ताईंकडे वेगवेगळ्या गोष्टी आहेत, तर त्या सुद्धा आपण पाहणार आहोत. कारण मकर संक्रांती म्हटलं की सगळ्याच ज्या विवाहित स्त्रिया असतात त्या हळदी कुंकू ह्या करतातच जानेवारीमध्ये. तर त्याच्यासाठी काय काय आहे ते बघूया. कारण पहिली जी मकर संक्रांती असते तेव्हा हळदी कुंकूच लुटलं जातं. तर त्याच्यामध्ये किती व्हरायटी आहे बघा. इथे पाहू शकता तुम्ही, फुल आहेत, कळी आहे, बास्केट आहे हळदी कुंकू लावलेलं, पान आहे, ही पिशवी आहे, गोल्डन कोन आहे, खण दिलेला आहे, इथे सुद्धा कोन दिलेला आहे. ते घ्यायचं असेल तर तुम्ही बल्कमध्ये सुद्धा म्हणजे तुम्हाला तशा तुम्ही घेऊ शकता, 2 डझन 3 डझन जसं तुम्हाला हवं असेल तसं. करंड्यांमध्ये तुम्ही व्हरायटी इथे बघू शकता. आता हे वाणासाठी तुम्हाला वेगवेगळे हळदी कुंकाचे करंडे सुद्धा आहेत. तुम्ही बघू शकता, छोटी साईज, मोठी साईज आणि गोल्डन ह्याच्यामध्ये खूपच अट्रॅक्टिव्ह वाटत आहेत. तर हे वेगवेगळे पॅटर्न इथे तुम्ही बघू शकता. वेगवेगळे करंडे आहेत, वेगवेगळ्या आकाराचे आहेत. प्लेन गोल्डन पण आहे, मीना वर्क केलेले सुद्धा आहेत, सिंगल खाचा, डबल खाचा, जसं तुम्हाला हवं तसं. आणि हा खूप छोटासा असा सेट आहे बघा तुम्ही. 2 असे छोटेसे करंडे आहेत आणि इथे लोटसची डिझाईन आहे. हे पण खूप छान वाटतात.
तर इथे तुम्हाला वेगवेगळे व्हरायटीचे करंडे बघायला मिळतील आणि मी तुम्हाला सांगेन की फोनवरती एन्क्वायरी करण्यापेक्षा तुम्ही शॉपला नक्की भेट द्या, तर तुम्हाला यांच्याकडे काय काय गोष्टी आहेत ते स्वतः पाहायला मिळतील आणि तुम्हाला चूज करायला खूप चांगले ऑप्शन्स मिळतील. तर इथे हा तुम्ही डिस्प्ले बघू शकता. ही महालक्ष्मी आईची मूर्ती आहे आणि तिला काळी साडीच नेसवलेली आहे, त्यामुळे तुम्हाला अगदी इझिली हे दागिने कसे दिसतात हे सुद्धा पाहायला मिळतील. की हा बघा, हा हार, मंगळसूत्र, हे हातातल्या बांगड्या, कानातले, त्यासोबत ही कानाची जी वेल आहे ती सुद्धा कशी दिसेल, बिंदिया लावलेली आहे, परत हार घातलेला आहे, इथे कंबरपट्टा लावला आहे. हे दागिने घातल्यावरती आपल्याला कसे दिसतील हे सुद्धा इथे या डिस्प्लेमध्ये खूप छान असं त्यांनी लावलेलं आहे. त्यामुळे आपल्याला एक चांगली आयडिया येते की काळ्या साडीवर कसं मस्त वाटतात हे दागिने. हा नवीन प्रकारचा सेट आलेला आहे, तुम्ही बघू शकता. ही लेस आहे आणि ह्या लेसवरती हे हलव्याचे हे खडे लावलेले आहेत. आणि हा दुसरा बाळकृष्णाचा सेट आहे, त्याला मोरपीस सुद्धा आहे बघा. हे खूपच लहान मुलांना लावल्यावर क्यूट दिसतात. ही सुद्धा 2 छान सेट आहेत. पट्टा आहे, बिंदी आहे, बाजूबंद आहे, 2 बांगड्या आहेत, प्रेसनत आहे आणि अंगठी आहे. आपण सेट चांगला 600. 800 ना? नाही, हा 800. 800. याच्यामध्ये छल्ला आहे, याच्यामध्ये 2 नेकलेस आहे आणि मेखला आहे. बघ अपू बघ, हा घातलाय तो कुठचा सेट आहे? ते सुट्टे सुट्टे वस्तू आहेत तिथे बघा. तो शाही हार आणि मेखला आहे ना, गोल्डन, आणि ते याच्यावर पॅकिंग केलेला तो आहे. तर होलसेल आणि रिटेल संदर्भातली सुद्धा माहिती आपल्याला ताई देणार आहे. ज्यांना इंटरेस्ट आहे ते करू शकतात. आपल्या दुकानामध्ये रिटेल काउंटरसुद्धा आहे आणि होलसेल काउंटरसुद्धा आहे. ज्यांना कोणी हा विक्रीसाठी हे पाहिजे असतील हलव्याचे दागिने, ते सुद्धा इथे उपलब्ध होणार आहे. तुम्हाला क्वांटिटीमध्ये रेट लागेल त्याचा. स्वस्तात स्वस्त हा रेट इथे तुम्हाला ठाण्यामध्ये उपलब्ध होणार आहे. लेडीज सेट, मिनी सेट, फुल सेट आणि बाळाचे दागिनेसुद्धा तुम्हाला उपलब्ध होणार आहे. तसेच करंडे, हळदी कुंकाचे आयटम, फॅन्सी आयटम, कंगवे, आरसे, 5 वर्षात जे सौभाग्य लेण्याच्या ज्या वस्तू असतात त्या सर्व उपलब्ध होणार आहेत. धन्यवाद. तर ह्या शॉपला तुम्ही नक्की व्हिजिट करा. जसं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहून आमचे मार्गशीर्षाचे मी मुखवटे दाखवले होते, ते सुद्धा पाहून अनेक जणांनी इथे येऊन खरेदी केली होती. तर ह्यावेळी सुद्धा मी तुम्हाला रेकमेंड करेल की इथे येऊन तुम्ही हलव्याचे दागिने आणि इतर त्यांचे जे अलंकार आहेत ते सुद्धा तुम्ही इथून घ्या. हलव्याचे लहान मुलांचे सुद्धा दागिने आहेत, ते सुद्धा खूप छान छान व्हरायटीमध्ये आहेत आणि वाजवी दरामध्ये आहेत. हे खूप महत्त्वाचं आहे. तर नक्की भेट द्या. पुढल्या भागात आपण नक्कीच भेटू एका नवीन विषयासह. तोपर्यंत लो बसाव मित्रांनो. धन्यवाद.